आज आहे खंडेनवमी तर मला सकाळी पोळ्या बनवायच्या होत्या खंडेनवमीच्या निमित्ताने. तर तुमच्याकडे खंडेनवमीला पोळ्या बनवतात का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खंडेनवमीच्या आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी उठून लवकर फ्रेश झाले आणि सर्वात आधी तर डाळ लावून घेतली कुकरला. डाळ शिजेपर्यंत इकडे कणिकसुद्धा मळून घेतली होती. कणिक मळेपर्यंत इकडे शिट्ट्यासुद्धा झालेल्या होत्या. डाळ म्हणजे परफेक्ट शिजली होती. तर डाळ शिजवून झाल्यानंतर मी पुरण बनवायला घेतलं. पुरण छानपैकी बनवून घेतलं आणि नंतर आज माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता, कारण मी आज फर्स्ट टाईम तेलाच्या पोळ्या बनवणार होते. तर मी याआधी ज्या काही पोळ्या बनवलेल्या होत्या त्या मी पिठाच्या बनवलेल्या होत्या, पण आज मी फर्स्ट टाईम तेलाच्या पोळ्या ट्राय करणार होते. कारण माझी मम्मी खूप छान म्हणजे तेलाच्या पोळ्या बनवते आणि मला तेलाच्या पोळ्या खूप जास्त आवडतात. तर मी कधी बनवलेलं नव्हतं, तर म्हटलं आज बनवूया. तर आज मूड आला होता, तर आज बनवूया म्हटलं. तेलाच्या पोळ्या मला जमतात नाही जमतात ते माहीत नव्हतं. तर एकदा बनवून ट्राय करूया म्हटलं. तर थोडी भीतीसुद्धा वाटत होती. तर छानपैकी पोळ्या लाटून वगैरे घेतल्या. पण लाटल्यानंतर 2-3 पोळ्या जमल्या होत्या. छोट्या छोट्या बनवल्या होत्या आधी. तर नंतर एक पोळी बनवून घेतली. तर ती छान म्हणजे लाटून वगैरे घेतली, पण उचलताना पोळी फाटली. तर नंतर दुसरी एक पोळी लाटून घेतली. दुसऱ्या ज्या काही नंतरच्या पोळ्या बनवलेल्या होत्या त्या खूप छान जमल्या होत्या. म्हणजे थोड्या फुगल्या नव्हत्या. मग थोडं वाईट वाटलं की पोळ्या फुगल्या नाहीत असं, पण पहिल्याच ट्रायमध्ये सगळं होईल असं काही नाही. तर नंतर मी पोळ्या बनवून घेतल्या आणि रिद्दू आणि हे दोघेजण मिळून सायकल वगैरे सगळी धुवून घेतली, कारण खंडेनवमीची पूजा करायची होती. तर नंतर त्यांचं सायकल धुवून झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतली आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. तर जी काही आम्ही खंडेपूजा आमच्या घरी मशीन एक आहे आणि म्हणजे जास्त काही अवजारे नाहीत, तर गावाकडे आहेत सगळे. आमच्याकडे जे काही साहित्य होतं त्यांची सगळ्यांची आम्ही पूजा करून घेतली आणि नारळसुद्धा एक आणलेला होता. तर ते नारळ फोडले. तर रिद्दूला तोपर्यंत दम लागत नव्हता, तर तिला पापड पाहिजे होतं, तर ती पापड खात बसली होती. तर पापडसुद्धा मी घरीच बनवलेले आहेत. तर गेल्या उन्हाळ्यामध्ये मी बनवलेले आहेत पापड. तर सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण बनवलं आणि मी रात्रीसाठी थोडं पीठ ठेवलं होतं आणि थोडं पुरण देखील ठेवलं होतं रात्री गरम गरम पोळ्या करून खायच्या म्हणून. तर रात्री मी पिठाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या. तर पिठाच्या पोळ्या छान अशा फुगलेल्या होत्या. तर फुगलेल्या पोळ्या बघून खूप छान वाटतं आणि मी पिठाच्या पोळ्यासुद्धा सगळ्या बनवून घेतल्या. तर परत एकदा तुम्हाला खंडेनवमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.